कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो डॉक्टर देसाई, सॉरी खूप लेट फोन करते। एक क्वेरी होती, माझ्या पेशंटच्या बाबतीत जे घडतं ते खूप विचित्र आहे। एक मिनिट। हे असं आपोआप कसं चालू झालं? हीच घटना तुला संकेतात दिसली होती ना? नेत्रा, बाळ सुखरूप आहे ना? हो बाबा, पण ही घटना साधीच होती नाहीये। नेत्रा, पण असं वाईट सुद्धा काही घडलं नाहीये ना? आपलं बाळ सेफ आहे असंच म्हणाले ना डॉक्टर? हो, पण डॉक्टर काय म्हणाले की ही त्यांना 2 हार्टबीट्स ऐकू आल्या, पण पुढे ते असंही म्हणाले की मी एकदा इक्विपमेंट चेक करून बघते। मग हे बघ नेत्रा, काहीतरी टेक्निकल इश्यू असेल, तू अशी घाबरून जाऊ नकोस। आणि तसंही मी जाणार आहे उद्या त्यांच्याकडे, पुढे बोलणं होईल त्यांच्याशी, काय ते क्लिअर होईल आपल्याला, तेव्हा कळेलच ना काय झालंय ते। तू नको विचार करू या सगळ्याचा, तू आराम करत ना, झोप। आम्ही येतो। आत्या, नाही म्हणजे मी फार विचार नाही करत आहे या सगळ्याचा, पण आत्या तुम्ही विचार केलात का? काही कळलं का तुम्हाला? विरोचकाला कसं कळलं असेल आपला गोडवड? त्याचा विचार आपण आत्ता करायला नको। आता आपण वेगळा कोडवड ठरवायला हवा। पण मला असं वाटतं की आपण वर्बल काही ठरवायला नको, विरोचकाला तर कळेल लगेच। शाब्दिक काही नको। फिंगर्स क्रॉस्ड। काकू मॅम, तुम्ही ओके आहात ना? हो काकू, मला तन्मयने सांगितलं काय झालं ते, प्लीज असं पुन्हा एकटीने नको जाऊस। मला सांग, नेत्रा कशी आहे? तेजस, आपण एकदा नेत्राला भेटून येऊ का? डॉक्टर काय म्हणाले ते विचारायचं। कशाला? मी सांगितलं ना सगळं व्यवस्थित आहे म्हणून। एकदा जाऊ दे ना प्लीज। नाही, तुला माहिती आहे ना आता काकू सोबत काय झालं ते। प्लीज प्लीज तेजस, नेत्रा कशी आहे तर बघू दे प्लीज। ठीक आहे, तुला बोलायचंय ना, बघायचंय ना तिला, मग व्हिडिओ कॉल कर, भेटायचं नाही। ही बेस्ट आयडिया आहे। आपण नेत्राला व्हिडिओ कॉल करूया। एक मिनिट मीच करतो। पटकन पटकन। ठीक आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।